आता तुम्ही जो सुरुवातीला अनुभव सांगितला मॅम, तर तुम्ही पेशंटला काही सांगू इच्छिता का याच्याबद्दल, की असं तुम्ही मनात धरून ठेवू नका? डेफिनेटली इन्फर्टिलिटी हा काही आजार नाहीये. ह्या जगात अशी बरीच जोडपी आहेत. जवळपास 40 ते 50% जोडप्यांना हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी वेगळी वेगळी फॅक्टर्स आहेत. तर म्हणजे ह्याला काहीतरी एखादा टॅबू किंवा असं काही न समजता तुम्ही IVF करताय हे ओपनली ॲक्सेप्ट केलं तरीही काही अडचण नाहीये, कारण ह्याच्यामध्ये तुमचे एग्स, तुमचेच स्पर्म्स यूज करून गर्भ तयार केला जातो. म्हणजे जी प्रक्रिया शरीरामध्ये काही कारणांमुळे घडत नाहीये ना, ती प्रक्रिया प्रयोगशाळेत घडवून आणतोय. हाच फक्त एक वेगळा त्यातला पॉइंट आहे. आणि हे का झालंय, तर हे सायन्सच्या माध्यमातून आपण इतके पुढे आलेलो आहोत आणि ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. मी असं सजेस्ट करेन की तुम्ही प्रॉपर इन्फर्टिलिटी कन्सल्टंटचा सल्ला घ्या.